तर रामरामध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्या वेदळे कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज. सुंदर असा सराव सोमवार आणि सुंदर अशी सकाळ झालेली आहे. कारण आज आला होतो विनोदजी आमचे परममित्र यांचा अभिषेक करण्यासाठी. मग काय अभिषेक ते झाल्याच्या नंतर दुसरी टीव्ही या ठिकाणी बसलेली आपली गुण महाराजाची. तर अशा पद्धतीने मित्रांनो सुंदर पद्धतीचं काम जर तुम्ही पाहत असाल महादेव मंदिराचं तर अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी केलेले आहे. जे की विलास पुलारी महाराष्ट्र पोलीस असं त्यांचं नाव आहे. आणि काम तर एक नंबर आहे मित्रांनो. कारण चांगल्या कार्यामध्ये काम सतत केलं जातं. आपल्या कमीतला काही हिस्सा ही देव दान आपलं देशासाठी आणि धर्मासाठी आपण दिलं पाहिजे. हा आहे तुझा मी माणूस आहे. सर्वांनी दिलंच पाहिजे. कारण तो आपल्या कमीमध्ये थोडंसं दान धर्म केलं तर काय फायदा वाईट आहे. तर असं काम जागी जर योगदान दिलं दान दिलं तर नक्की चांगलं आहे. जे की आदर्श असं एक व्यक्तिमत्व आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी जर पाहता तर आपल्या जुन्या गावाची जी मेन आपल्या चौकाची समोरची जागा आहे. अतिशय गावातल्या सर्व युवकांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी काम चालू आहे. मग काय काम चालू असताना अजून एक नवीन अपडेट आपल्याला जुन्या गावात सांगणार आहे. मंदिराच्या समोरची जी जुनी बँक होती त्या बँकेचं सुंदर पद्धतीचं काम या ठिकाणी विलास फुलारी असं त्यांच्या त्या सहकार्यानं झालेलं आहे असं म्हणलेलं. मग काय चला बघू तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने हो का तुम्ही जर पाहता असाल तर तुम्हाला वाटेल की नवीन बांधकाम आहे आणि आता पूजा करूनच मध्ये जायचे आहे. असं सुंदर पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे. विलास फुलारी यांनी जुनी बँक होती आपल्या मंदिराच्या साईडची आणि आमच्या गिरी महाराजाच्या घराच्या साईडची जागा म्हणजे इथं जे होतं तर या ठिकाणी जर पाहता असाल मित्रांनो तर अतिशय छान पद्धतीने शटर वगैरे बसून दुरुस्त करून अतिशय टणटणीत असं काम झालेलं आहे. जरूरत असतं जेणेकरून इथं सामान ते ठेवायला होते. म्हणजे मंदिरात कोणते पुजारी ती सेवेसाठी आली तर त्यांना राहण्याची सोय या ठिकाणी करण्यात येईल ह्या हेतून बांधलेला आहे. आणि एकदम आपल्या हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोर आहे. मग काय मित्रांनो अशा पद्धतीनेच अपडेट आपण देत राहतो. आपलं कामच ते आहे. तर मग काही इकडून प्रदक्षिणा घालत असताना आलो बघा आपल्या जुन्या घराच्या जागी म्हणजे आपल्या गोसाई मठाच्या ठिकाणी. ही आमच्या आजोबाची समाधी आहे आणि इथंच या ठिकाणी झाड झाले मोठं. ह्याला आपण लवकरच काढून टाकणार आहोत. ह्याला जीशी भेटणार छोट्याशा कामासाठी. मग काय मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं आपल्या खंडरायाचं मंदिर आहे जे की आपल्या जुन्या गावातलं आहे. मग काही सर्व देवी देवताचं दर्शन घ्या सकाळ सकाळी आपल्या जुन्या गावातले सापडलेले आहेत. मग काय इथून खंडेरायाच्या का दर्शनानं आजची आपली सकाळ आणि महादेवरायांच्या अभिषेकानं झालेली सकाळ. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता गाड्या आलेल्या आहेत आणि आम्ही आता घरला जाणार आहोत. चला कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की सांगा. हर हर महादेव.